ओके, तर तुम्ही माझ्या हातात बघत आहे हे आपल्याला Amazonवरून पार्सल आलं आहे. तर याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी आहे ज्या आपल्या वनिकर सौरभ यूट्यूब चॅनलसाठी खूप महत्त्वाचं होतं असं म्हणू शकतो. तर चला बघूया ह्या व्हिडिओमध्ये याच्यामध्ये काय आहे. त्याआधी नमस्कार सर्वांना, माझं नाव सौरभ. आपण बघत आपल्या लाडक्या मित्राचा यूट्यूब चॅनल है मुझसे वही स्मार्ट. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पॅकेजिंग वगैरे नाही का खतरनाक आली तशी बघू शकता. बिलकुल ओके मध्ये पॅकेजिंग आहे. याच्यामध्ये पूर्ण डिटेल राहते. सो हा आपला बॉक्स आहे. तुम्ही थोडंसं नाही का आता हा आहे आपला DJI Action 4 ॲडव्हेंचर कॉम्बो. हा स्पेशल नाही का आपला व्लॉगिंग साठी घेतलेला आहे मी. तर आपण आता याला बघूया अनबॉक्स करून याच्यामध्ये काय काय ॲक्सेसरीज आहे, कॅमेरा आहे, अजून काय काय गोष्टी आहे. कारण की ॲडव्हेंचर कॉम्बो असल्यामुळे याच्यात कॅमेरा सोबत अजून काही गोष्टी भेटतात. त्या आपण आता अनबॉक्स करून बघूया. तर चला मग तुम्हाला दाखवतो मी आता. तर हा असा इकडून बॉक्स निघते. याच्यामध्ये असे 2 कंपार्टमेंट आहे. ठीक आहे. हा आपला कॅमेराचा बॉक्स आहे आणि एक जो दुसरा आहे हा एक दुसरा बॉक्स आहे. याच्यात अजून काहीतरी आहे आणि एक आपल्याला अशी एक स्टिक भेटते. सो ह्या स्टिकचंच काम तुम्हाला दाखवून देतो एकदम मी. तसं मी काल सर्व ओपन केलं आहे, बट हे तुमच्यासाठी आहे स्पेशल आपल्या युट्यूब चॅनलसाठी. ओके. तर हे स्टिक नाही का व्हेरी सॉलिड फील होते चांगली आणि हे अशी लॉंग होतं ते. तर हे बहुत मोठी अशी लॉंग आहे, जवळपास 3 फुटापर्यंत असेल आणि हे पूर्ण मेटलची आहे बनवून. हे एक झालं. त्याच्यानंतर हा आपला दुसरा कंपार्टमेंट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक Type-C to Type-C केबल भेटते. त्याच्यानंतर हा लेन्स समजा आपला कुठला कॅमेराचा तर त्याच्यासाठी आहे, दुसरं कधी यूज करासाठी. आणि हे एक आहे जे आपला कॅमेऱ्याच्या जो आपला DJI Action 4 कॅमेरा आहे त्याच्यामध्ये जो काही बॅटरी ठेवतो आपण. ठीक आहे. 2 बॅटरी आहे. एक बॅटरी मी नाही का कॅमेऱ्यामध्ये टाकून ठेवली आहे. तिथे लाईट पण दिसते आपल्याला. सो हा बॅटरी कंपार्टमेंट आणि फिलिंग नाही काही चांगली सॉलिड वाटते. म्हणजे काही लो क्वालिटीचं सामान वगैरे आहे इथं नाही का. DJI लिहून चांगल्या प्रकारे एक चांगला मोठा ब्रँड आहे DJI. तर हे काही सीन आहे आणि याच्यामध्ये आहे मेन गोष्ट जे आपण आता तुम्हाला दाखवतो. असं काहीतरी निघते. याच्यामध्ये सुद्धा 2-3 कंपार्टमेंट आहे. हा जो कंपार्टमेंट आहे याच्यात आहे आपला DJI Action 4. सो हा आपला कॅमेरा आहे. कॅमेऱ्याची साईज नाही का तुम्ही बघू शकता, बिलकुल छोटीशी आहे. असा जास्त काही मोठा वाटत नाही कॅमेरा. हा कॅमेरा थांबा थोड्या वेळ अजून तुम्हाला काही गोष्टी याच्यात दाखवतो. हा आहे कॅमेरा प्रोटेक्टर. आपण समजा गोप्रो घेतला तर गोप्रो मध्ये आय डोंट नो एवढ्या ॲक्सेसरीज आपल्याला भेटल्या असत्या म्हणून हा फक्त DJIचे कॅमेरे असल्यामुळेच भेटत आहे. त्याच्यामध्ये काही स्क्रू सुद्धा आहे जे आपल्याला माउंटिंग मध्ये कामी करते. थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर हा एक आहे मॅग्नेटिक माउंट जे आपल्याला कॅमेरा याच्यासोबत सुद्धा यूज करता येईल, जो याचा केस आहे. आणि हा जो आपला कॅमेरा त्याच्यासोबत सुद्धा अटॅच होऊन हा गोष्टी होते. आणि जो ह्या बॉक्स आहे त्याच्यामध्ये काही स्टिकर वगैरे आहे. स्टिकर झालं. त्याच्यानंतर DJIची मॅन्युअल गाईड आहे जी आपण कधी वाचणार नाही कारण की आपलं इंग्लिश थोडं कमजोर आहे. यू नो दॅट. सो आणि हे नाही का वॉरंटी कार्ड आहे. याचं उलट दाखवलं, सॉरी. हे याचं वॉरंटी कार्ड आहे. समजा काही कॅमेऱ्यात इश्यू आले तर आपण हे रिझॉल्व्ह करण्यासाठी हे आपल्याला अप्लिकेबल आहे. सो असं काहीतरी सीन आहे. मी थोडंसं नाही काही सेटअप करतो तुम्हाला दाखवतो 2 मिनिटात. तर माझ्या प्रिय मित्रांनो, हा आपला नाही का DJI Action 4 मधलं, सॉरी हे नाही का DJI Action 4 ॲडव्हेंचर कॉम्बो मधलं हे सर्व गोष्टी आहे. तर हा आपला कॅमेरा झाला. कॅमेऱ्याच्या खालचा हे बॅटरी कंपार्टमेंट. त्यानंतर हा प्रोटेक्टिव्ह केस आहे. तुम्हाला मी थोड्या वेळ लावून दाखवतो. हे जी स्टिक आहे. त्याच्यानंतर हे वाले 2 जे दिसत आहे तुम्हाला जे ह्या कॅमेऱ्याच्या खाली अटॅच होण्यासाठी असते 2 ते हे आहे. समजा एक खराब झालं तर दुसरं यूज करता येते. आणि हा जो आहे ह्यावाला नाही का हे आपण असं कुठं चिपकून कॅमेरा यूज करू शकतो याला. आणि हे 2 स्क्रू आहे जे याच्यासोबत यूज होतात. सो आता नाही का आपण हे सर्व गोष्टी तुम्हाला मी आता ह्या जो काही गोष्टी आहे त्याच्यानंतर कंपार्टमेंट लावून दाखवतो आणि हा कॅमेरा थोडंसं आपण त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. तर हा जो कॅमेरा आहे नाही का साईज त्याची खूप छोटी असल्यामुळे नाही का असा एक कंपार्टमेंट आपल्याला DJIच्या इन द बॉक्स मध्ये मिळते. समजा आपण स्टँडर्ड कॉम्बो सुद्धा घेतला असतं तरी सुद्धा हे भेटलं असतं. बट ॲडव्हेंचर कॉम्बो मध्ये आपल्याला 2 बॅटरी एक्स्ट्रा भेटते, 2 माउंट भेटते आणि एक स्टिक सुद्धा एक्स्ट्रा भेटत असते. कोणात भेटणार फक्त ॲडव्हेंचर कॉम्बो मध्ये. आणि स्टँडर्ड कॉम्बो मध्ये फक्त हे भेटल आणि एक बॅटरी भेटल. तर याच्यात मी तुम्हाला टाकून दाखवतो. इझीच आहे तसं. याच्या गावात इकून नाही झालं, गलत टाकली.
सो इथं टाकलाय आता, म्हणजे ह्या नाही का आता पडला तरी काही झालं तरी टेन्शन आहे, तसंही कॅमेराला काय होत नाही, पूर्ण रॉक स्टेडीवाला काम राहते यांचं. सो हा झाला आपला कॅमेरा पूर्णपणे आता ओके. आता त्याच्यानंतर तुम्हाला हे जी स्टिक दिसतंय ना, हे याच्यासोबत अटॅच करून दाखवतो मी. सो हा जो माउंट आहे हा नाही का मॅग्नेटिक माउंट आहे, याच्यामध्ये काही कोणतं अटॅचमेंटसाठी काही आपल्याला स्क्रू वगैरे गरज पडत नाही. समजा आपण असं याच्यात नेलं, हे कसं रिपेल होते, समजा अपोजिट पोल अट्रॅक्ट इच अदर, आपल्याला फिजिक्समध्ये आपण शिकलेलो आहे, सायन्सच्या आपल्या चॅप्टरमध्ये राहते. समजा आपण याला उलट केलं तर हा असा कनेक्ट होत नाही याच्यामध्ये, आणि समजा याला जर आपण असं हे झालं आहे कनेक्ट, अपोजिट केलं तर बरोबर हे कनेक्ट होऊन जाते. तर हा झाला आहे प्रॉपर लॉक, आता हे बिलकुल निघत नाही. त्याच्यानंतर हे जी स्टिक आहे आपण अशी याच्यामध्ये अशी टाकून याला हा जो स्क्रू आहे ना का, स्क्रू टाईट करून हा झालाय प्रॉपर आपला व्लॉगिंग कॅमेरा, असं आपण आता बोलू शकतो, किंवा असा चांगला प्रकारे शूट करता येईल आपल्याला. ओके, जर आता नाही का कॅमेराला चालू करू. हे इकडे याची बटन आहे चालू करायची, दाबल्यानंतर डायरेक्ट ऑन होऊन जाते. सो असा काहीतरी कॅमेरा आहे, आणि इकडे तुम्ही बघू शकता इथं चार्जिंग पॉईंट ह्या साईडने याचा, इथं असं जर ओपन केलं त्यात दिसते टाईप सी टू टाईप सी चार्जिंग जो केबल दाखवलं त्याच्याने चार्ज होते. आणि ह्या साईडनं नाही का याचा बॅटरी कंपार्टमेंट, बॅटरी आणि स्टोरेज कंपार्टमेंट आहे. ठीक आहे, तर स्टोरेजबद्दल मी थोडंसं 2 गोष्टी तुमच्यासोबत मला शेअर करावं लागेल, कारण की ते खूप इंटरेस्टिंग पार्ट झालेला आहे माझ्यासाठी. तरी इंटरेस्टिंग काऊन झालं माहिती आहे का, कारण की हा जो कॅमेरा आहे याच्यामध्ये नाही का साधा आपलं मेमरी कार्ड सपोर्टच करत नाही. काल आमच्याकडे 2 प्रकारचे मेमरी कार्ड होते, सनडिस्कचं अल्ट्रावाला एक होतं आणि साधावाला मायक्रो SD कार्ड होतं, बट ते दोन्ही सुद्धा याच्यात सपोर्ट करत नाही. याच्यामध्ये आपल्याला नाही का एक्स्ट्रीम वाला पाहिजे, जे मी आता ऑर्डर केला, जे काही दिवसांनी ती येऊन जाणार, आणि त्याच्याबद्दल सुद्धा एक व्हिडिओ आपला राहणार, तेव्हाच आपल्याला शूट वगैरे करून दाखवता येणार. कारण की हा कॅमेरा विदाऊट SD कार्ड युजलेस आहे असं म्हणू शकतो, कारण की कोणत्याच प्रकारात यूज होत नाही. समजा स्टोरेजच राहिलं नाही तर कायच्यामध्ये शूट करा, आणि याच्यामध्ये इनबिल्ट स्टोरेज वगैरे राहत नाही कॅमेरा असल्यामुळे. याच्यामध्ये आपल्याला एक्सटर्नली एक SD कार्ड ऍड ऑन करावं लागते, तेव्हाच आपण याच्यापासून आउटपुट घेऊ शकतो. हा कॅमेरा घेण्याचं मेन कारण म्हणजे हे होतं की आपल्याला खूप सारे व्हिडिओ जे आहे ना आता शूट करण्यामध्ये इझी होणार आहे, आणि काही सरप्राईज जे आहे तुम्हाला याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहे. ह्या कॅमेराबद्दल अजून खूप साऱ्या गोष्टी जे आपण एक्सप्लोर करणार आहोत. मी थोडं नाही का याच्याबद्दल अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, कारण की अजून काही स्टोरेजचा आपल्याकडे जुगाड झाला नाही. मी एक मेमरी कार्ड Amazonवर ऑर्डर केली आहे, खूप मोठी चोट लागली आहे मला पैशाची असं म्हणू शकतो आता, खतम. पण चालते, काही विषय नाही, कारण की आपलं चॅनल ग्रो होत आहे, आणि आपल्या सर्वांचा एवढा मोठा सपोर्ट भेटल्यानंतर ह्या सर्व गोष्टी माझ्यासाठी निग्लिजिबल आहे असं म्हणू शकतो. ये बडी अच्छी बात कही आप. तर होप करतो तुम्हाला हा व्हिडिओ आपल्या नेहमीसारख्या व्हिडिओसारखा आवडला असेल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि तुम्हाला खूप सारे सरप्राईज आता ह्याच्या नंतर सुद्धा भेटणार आहे. सो तुम्ही मोटो ब्लॉगिंग वगैरे ऐकलं असेल, त्याच्याबद्दल सुद्धा ह्या कॅमेराचा यूज करून आपण करणार आहोत. तर याच्यानंतर जे काही व्हिडिओ येणार तुम्हाला आपल्या मोबाईल मधून भेटणार, किंवा आपल्या जो नवीन कॅमेरा घेतला त्याच्यातून भेटणार. सो हा व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटूया एखादी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.